पत्रांमध्ये बातम्या आल्या आहेत. रोहन देशपांडे यांची भाजपातनं हकालपट्टी, तपोवनाच्या आंदोलनावरून विरोधी भूमिका. भाजपाने अनेक वेळा समज देऊन देखील सतत भाजपाच्या ध्येय धोरणांविरुद्ध भूमिका घेत असल्याने भाजपाचे बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक रोहन देशपांडे यांची पक्षातनं 6 वर्षासाठी हकालपट्टी केलेली आहे. सगळ्याच बरोबर महाराष्ट्र टाइम्स मध्ये आहे, देशदूत मध्ये आहे, सगळ्याच. आणि ही हकालपट्टी हा जो शब्द आहे, हा शब्द थोडासा मनाला वेदना देणारा आहे. आपण सगळेजण जे राजकारणात येतो ते सन्मान कमवण्यासाठी येत असतो, प्रतिष्ठा कमवण्यासाठी येत असतो. आणि जेव्हा अनेक वर्ष जेव्हा आपण राबतो आणि आपली भूमिका घेऊन पुढे येतो, समोर येतो समाजामध्ये, तेव्हा एक अशी एक बातमी येऊन जाते एका रात्रीतनं की तुमची हकालपट्टी झालेली आहे. आणि मग तुमच्या प्रेम करणाऱ्या लोकांना देखील त्या गोष्टीमुळे वाईट वाटतं. कारण ते ज्या काही रोजच्या ज्या घडामोडी घडत असतात आपल्या शहरामध्ये, जे फॅमिलीवर नसतात, परंतु एखादी बातमी त्यांच्या डोळ्यासमोर आली की त्यांना असं वाटतं की या आपल्या सहकार्याचं का असं नुकसान झालं. परंतु मला एक सांगावं असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा अतिशय प्रामाणिकपणे कार्यकर्ता होतो. 17 जानेवारी 2024 रोजी विधानसभेच्या अगदी निवडणुकीच्या तोंडावरती मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि फक्त एकच भूमिका होती की हिंदुत्ववादाची. माझ्या राजसाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली, भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा दिला होता. आणि मग मला असं वाटलं की जर बाहेरून पाठिंबा दिला असेल तर आपण स्वतः तिथे जाऊन पाठिंबा देऊया. आज नाही तर उद्या भारतीय जनता पार्टी मनसे एकत्र होईलच, तेव्हाच तेव्हा बघू. परंतु फक्त हिंदुत्वासाठी भारतीय जनता पार्टी आलेला रोहन देशपांडे जेव्हा गिरीश भाऊ महाजनांना त्या ठिकाणी भेटला आणि त्यांना सांगितलं की या नाशिक शहरामध्ये मला काम करताना मला भारतीय जनता पार्टीकडनं काही नकोय, मला फक्त एवढंच सांगायचं की माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या नाशिक शहराचा सांस्कृतिक वारसा, आरोग्य, नाशिककरांचं हित जे काही महत्वाचं असेल ते मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला ज्याला वाटेल त्या व्यक्तीकडनं तुम्ही करून घ्यावं, माझं नाव आलं नाही तरी मला चालेल. आणि ही माझी भूमिका स्पष्ट होती. परंतु मला कळत नाही की या सगळ्या गोष्टी सांगून देखील जेव्हा तपोवनामध्ये मी काम करायला लागलो, तपोवनाच्या झाडांबद्दल मी भूमिका मांडली. मला अटलजींपासून मी शिकत आलो, मी सुषमा स्वराजांपासून शिकत आलो, मान्य बाळासाहेबांपासून शिकत आलो. आणि जेव्हा मी ही भूमिका मांडली तेव्हा मी आपल्या भारतीय जनता पार्टीतल्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांपासून, ज्यांना मी ओळखतो, जे मला ओळखतात, त्यांच्यापासून नाशिक शहरातल्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांपर्यंत मी माझी भावना वेळोवेळी व्यतीत केली. परंतु त्या गोष्टीकडे कोणी लक्ष दिलं नाही. ज्यावेळेस मी पहिल्यांदा त्या ठिकाणी चिपको आंदोलन केलं माझ्या सहकाऱ्यांबरोबर, त्या चळवळीतल्या मित्रांबरोबर, तर मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता होतो. मला कल्पना होती, कारण 21 वर्षांपासून राजकारणात असलेला रोहन देशपांडे, त्याला कल्पना होती की आपण सत्ताधारी आहोत आणि सत्ताधारी असल्यानंतर आपण एखाद्या आपल्याच पक्षाच्या विरोधात आंदोलन नाही करू शकत. परंतु मी ते एक प्रतिकात्मक आंदोलन केल्यानंतर देखील त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवरती उमटले गेले. मी तेव्हाच आपले जे प्रदेशाचे महामंत्री होते अनासपुरे साहेब, त्यांना मी सांगितलं, सकाळी फोन केला मी त्यांना की अशी गोष्ट घडलेली आहे, तुम्ही याच्यावरती लक्ष घाला, हवं खोटं वाटत असेल तुम्ही त्यांना विचारा. मी माधवीताई नाईकांना फोन केला, मी आमच्या अजितजींना फोन केला, मी शहराध्यक्षांना सांगितलं, ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना, मी देवेंद्रताईंशी बोललो, मी सीमाताईंशी बोललो, अजून कोणाला बोललो, देवेंद्रजींच्या पीएशी बोललो, पळसकर साहेबांना मी फोन केला. ज्यांना ज्यांना शक्य होतं त्यांना कळवलं, पुण्यामध्ये सांगितलं, नागपूरमध्ये सांगितलं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये कोणीही मला सहकार्य केलं नाही. कदाचित जर तुम्ही त्यावेळेस माझं ऐकून घेतलं असतं तर आपण चांगल्या पद्धतीने हा विषय संपवला असता. परंतु तुम्ही ऐकलं नाही आणि परिस्थिती जेव्हा हाताबाहेर गेली तेव्हा तुम्ही रोहन देशपांडेची हकालपट्टी करता. या चळवळीमध्ये काम करत असताना मी सत्ताधारी असल्यामुळे माझ्यावरती नाना प्रकारचे आरोप झाले. चळवळीतनं निघून जा असं देखील सांगितलं काही सहकाऱ्यांनी माझ्या. परंतु त्यांचा देखील मी सन्मान केला, कारण लोकशाहीचा आपण सन्मान करतो. की त्यांची भावना होती की हा सत्ताधाऱ्यांचा एक चमचा म्हणून इथे आला नसेल ना. आपल्या काही गोष्टी, आपल्या काही गुपित, आपण जे काही कष्टाने हे झाडं वाचवण्याचा प्रयत्न करतोय ते जर हा सत्ताधाऱ्यांना सांगत असेल तर उद्या आपली चळवळ ही संपून जाईल आणि नाशिककरांचा श्वास असणारी झाडं तुटून जातील. तरी देखील मी त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत होतो. मी मोठ्या जिकरीने गिरीश भाऊ महाजनांशी बोललो, मी त्यांच्या पीएनशी बोललो, त्यांना भेटलो. फक्त ते भेटल्यानंतर पण माझ्या विषयी अतिशय तीव्र शब्दात पडसाद उमटले चळवळीमध्ये. आणि नाशिककरांची चळवळ आता फुटते की काय अशी देखील एक परिस्थिती निर्माण झाली. हे कोणासाठी केलं मी? एकीकडे चळवळ सांभाळायची, एकीकडे भारतीय जनता पार्टी सांभाळायची, एकीकडे हिंदुत्व सांभाळायचं. त्या चळवळीमध्ये काम करत असताना अनेक विविध प्रकारचे लोक आले. काही डावे आले, काही उजवे आले, काही वरचे आले,
ते आजूबाजूचे आले, वेगळ्या रंगाचे लोक आले. आपला देश काय आहे, विविधतेने नटलेला इन्क्रेडिबल इंडिया कशाला म्हणतो? जेव्हा एखाद्या नोबल कॉज साठी जेव्हा चळवळीतून वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात, तेव्हा तुम्ही त्याला डावं उजवं करू शकत नाही. तरी देखील केलं गेलं आणि मला हिंदुत्व विरोधी म्हटलं गेलं, मला अर्बन नक्षलवादी म्हटलं गेलं. हे सगळं सहन केलं. कशासाठी सहन केलं? प्रभू श्रीरामचंद्रांची अस्मिता टिकावी, त्या नाशिककरांचा श्वास टिकावा. आज नाही कळलं नाशिक भारतीय जनता पार्टीला, उद्याला कळेल. हा माझा प्रयत्न होता, त्या नाशिक शहराच्या भल्याचा माझा प्रयत्न होता. यात माझी काय चुकी झाली? काय चुकी झाली सांगा मला माझी? प्रभू श्रीरामचंद्रांची झाडं 1834 झाडांवरती फुल्या कोणी मारल्या? आणि हा प्रश्न फक्त 1834 झाडांचा नसून तपोवनाच्या पूर्णपणे जमिनीचा प्रश्न तयार झाला. जसं जसं पुढे पुढे गेलो तसं तपोवनाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला गेला. काही लोक म्हणाले आम्ही फक्त झाडं तोडणारे, विदेशी झाडं तोडणारे, झुडपं तोडणारे, हे करणार ते करणारे. परंतु त्यांच्या भूमिकेमध्ये पक्षाची भूमिका कुठेही दिसत नव्हती. काही प्रवक्ते बोलायचे, काही नाशिक शहरातले पदाधिकारी बोलायचे, परंतु मला माहिती या पक्षामध्ये मी गेल्या 1.5 वर्षांपासून, म्हणजे आज मला असं वाटतं 17 जानेवारी 2024 मी या पक्षात आलो. आज 1 वर्ष आणि आता जानेवारी म्हणजे 1 वर्ष 1 महिना आणि 27 दिवस झालेले आहेत की या पक्षामध्ये मी काम केलं. आणि या 1 दिवस 1 महिना 27 दिवसामध्ये 21 वर्ष राजकारणामध्ये काम करणाऱ्या मुलात कळणार नाही की या इथल्या स्थानिक नेतृत्वाला, इथल्या आमदारांना किती महत्व दिलं जातं प्रदेश पातळीवरती. आज आमच्या 3 आमदारांना नाशिककरांनी नको नको ते झापलं. त्यांचा व्हॉइस कुठे ऐकण्यात आला हो? सीमेताई हिरे किती वेळा बोलल्या, देवयानी फरांद्यांना मी स्वतः फोन केला. राहुल ढिकलेर या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांची काय कुजमणं झाली असेल त्यांच्या जीवाला माहिती. आमच्या शहरातल्या आमदारांचं तुम्ही ऐकत नाही, तुम्ही त्या पदाधिकाऱ्यांचं काय ऐकणार आहे? आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं तुम्ही कुठे ऐकलं? आणि या गोष्टीमुळे हा विषय लांबला गेला, हा विषय राष्ट्रीय पातळीवरती गेला. आणि जेव्हा तुमच्या हाताबाहेर परिस्थिती जायला लागली तेव्हा तुम्ही फक्त रोहन देशपांडे कुठे चुकतो याची वाट बघत होते. परंतु मी चुकलो नाही. तुम्ही मला मुद्दामून या पक्षातनं काढून टाकलं, परंतु तरी देखील मी तुमचं अभिनंदन करतो. कारण आपली संस्कृती प्रत्येक विचाराचा सन्मान करण्याची आहे. याचं कारण असं की हा रोहन देशपांडे फक्त नाशिक जिल्ह्यापुरता, नाशिक शहरापुरता होता. तुम्ही त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवून दिलं. जे आपल्या विरोधकांनी आपल्यावरती टीका केली, रोहन देशपांडे हा बीजेपीचा म्हणून मला हिणवलं गेलं, तेच लोक आता माझा सन्मान करतायत. ही गोष्ट ही फार महत्वाची मला असं वाटतं. मला खूप काही बोलायचं, माझ्याकडे खूप काही आहे, काय काय बोलू असं वाटतं. परंतु एक गोष्ट सांगावीशी वाटते की अटलजींनी जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही भारतीय जनता पार्टीसाठी कार्य केलं, तेव्हा त्यांनी काही लोकशाही मूल्य सांगितले होते. त्यांच्या जीवनात त्यांनी ते अंमलात आणले होते. मी या पक्षात आलो तर मी फक्त एक कार्यकर्ता म्हणून नाही आलो, मी अटलजींचे विचार घेऊन आलो, मी बाळासाहेबांचे विचार घेऊन आलो आणि त्या युतीचा कार्यकर्ता म्हणून या पक्षामध्ये काम करत होतो. अटलजी नेहमी म्हणायचे लोकशाही केवळ सत्ता नव्हे तर ती संस्कृती आहे. अटलजी म्हणायचे, अटलजींना लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका जिंकणे नव्हतं, ती संवाद, ती सहमती, सहिष्णुता आणि नैतिकता यावर उभी असलेली संस्कृती आहे असं ते नेहमी म्हणत. आपल्या इथे संवादही नाही, आपल्याकडे संस्कृतीत आपण टिकवतही नाहीये, सहिष्णुतेचा प्रश्नच नाही, नैतिकताच्या गप्पा मारू शकत नाही आपण. हा अटलजींचा मुद्दा कुठे आपण फुलफिल करतो. अटलजींचा दुसरा मुद्दा असा होता, आपण विरोधकांचा सन्मान केला पाहिजे. विरोधी पक्ष हा लोकशाहीचा शत्रू नसून लोकशाहीचा रक्षक आहे, अशी त्यांची ठाम संसदेत भूमिका होती. त्यांनी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, विरोधाचे प्रत्येक प्रश्न ऐकून घेतले आणि त्यांना उत्तर पण दिले आणि लोकशाहीची खरी ताकद त्यांनी निभावली. आपण कुठे ऐकतोय? आपण विरोधक आपल्या घरात घेतोय. जर विरोधक आपण सगळेच जर संपवून टाकले, सगळ्यांना जर पैशाच्या जोरावर विकत घेतलं, धमक्यांच्या जोरावरती थांबवलं, तर या लोकशाहीचा आवाज कुठे बुलंद होतोय? आज रोहन देशपांडे एवढं स्पष्ट बोलतोय, याचं कारण असं आहे की मला पर्वा नाही, माझ्या जीवाची मला पर्वा नाही. मला खूप काही लोकांनी सांगितलं गेलं आता तुला पक्षातनं काढतील, नंतर तुला वेगळ्या गुन्ह्यांमध्ये टाकतील, तुला जेलमध्ये टाकतील. मला पर्वा नाही. माझी मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा मी जेलमध्ये होतो, तो हा रोहन देशपांडे. आम्ही शहीद आमच्या डोक्यावरतीच घेऊन आलेलो आहोत. आम्ही जगू तर या राष्ट्रासाठी जगू, आम्ही मरू तर या राष्ट्रासाठी मरू. अटलजी एकदा संसदेत बोलले होते, हे भारत कोई जमीन का तुकडा नहीं है, ये जीता जाता राष्ट्रपुरुष है, ये दर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. हर नदी नदी में हम गंगा देखते हैं, हर कंकर कंकर में हम शंकर देखते हैं. हम जिएंगे तो इस भारत भूमि के लिए और मरेंगे तो इस भारत भूमि के लिए. और मरने के बाद भी अगर हमारा अस्थिया गंगा जल में आप सुनोगे तो एक ही आवाज आएगा, भारत माता की जय.
आणि हे वाक्य आमच्या डोक्यात एकदम फिट झालेलं आहे. आणि या गोष्टीसाठी आम्ही जगत असतो. आम्ही राष्ट्रासाठी जगतो, त्यानंतर पक्षासाठी जगतो आणि शेवटी आम्ही स्वतःसाठी जगणारी माणसं आहोत. आणि आज या भारतीय जनता पार्टी नाशिकने आणि प्रदेश कार्यकारिणीने माझा आवाज ऐकला नाही, त्यामुळे आमच्या नाशिकचं तपोवन हे न खात गेलं असतं. आमच्या रामाची संस्कृती न खात गेली असती. रामाला फरक पडला नसता, परंतु काळ चुकवला असता. आज 5,000 वर्षापूर्वी प्रभू श्रीराम नाशिकमध्ये आले, तपोवनात राहिले आणि रामायणामध्ये महत्वाचा घटक हे नाशिक झालं. नाशिकचं नाव प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वाने झालं. त्या नाशिक मधल्या नद्यांची अवस्था बघा. ज्या तपोवनामध्ये कपिल आणि गोदावरीचा संगम होतो, त्या संगमावरती कपिलेचा खून होतोय, कपिल कॉन्क्रिटीकरण होतोय. त्याच्यामुळे तुम्ही विकासाच्या गप्पा काय मारताय मला काही कळत नाहीये. आपलं पर्यावरण, आपलं तापमान, आपल्या नद्या, आपले पर्वतरांगा या सगळ्या जर तुम्ही संपवायला जर चाललेले असाल तर हा रोहन देशपांडे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करू शकत नाही. हा फक्त अटलजींच्या विचाराने काम करू शकतो. हा फक्त बाळासाहेबांच्या विचाराने काम करू शकतो. त्या नाशिक शहरामध्ये आपण सगळी प्रसिद्धी बघितली. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्याला ज्या व्यक्ती तुम्हाला वाटलं त्याला तुम्ही घेतलं, जो व्यक्ती नको होता त्याला तुम्ही काढलं. काँग्रेस आणि बीजेपी कधी एकत्र होऊ शकत नाही, कधीच नाही. नॉर्थ आणि साऊथ पोल कधी एकत्र येऊ शकत नाही. तुम्ही नॉर्थ आणि साऊथला पण एकत्र आणलं. तुम्ही पृथ्वीची दिशा आणि दशा बदलून टाकली. त्या राजकारणाची एक संस्कृती तुम्ही बिघडून टाकली. प्रत्येक विचाराचं एक स्वातंत्र्य असतं. काँग्रेसमधले जे माझे सहकारी बांधव आहेत त्यांचे एक विचार आहेत, ते पण एक स्वातंत्र्य आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे जे आहेत त्यांचं एक स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादीमध्ये काम करणार त्यांचं एक स्वातंत्र्य आहे. जे वेगवेगळे विचार आहेत ते विचार आपल्याला बरोबर घेऊन चालायचं आणि हा देश चालवायचा असतो. तुम्ही हे सगळे विचार मारून टाकले आणि फक्त तुमच्या सत्तेसाठी त्या सगळ्यांना एकत्र आणलं. सलीम गुत्तांसारख्या काम करणाऱ्या लोकांना तुम्ही पहिले विरोधक बनवलं, त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या आणि आज सत्ता मिळवायची, कुंभमेळ्याचा 30,000 कोटी रुपये आपल्याला वापरायचे म्हणून ते चांगले कंत्राटदार पाहिजे म्हणून त्यांना तुम्ही आपल्या पक्षात घेतलं. दिनकर पाटील जे भारतीय जनता पार्टीला भामट्या लोकांचा पक्ष म्हटला, अक्षरशः सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान त्यांनी बिघडवला, त्यांना तुम्ही पक्षात परत घेतलं. तुम्ही वाटेल त्याला परत घेताय, वाटेल त्याला घेताय. त्याच्यामुळे तुम्ही माझी आज जरी हकलपट्टी केली तरी मला विश्वास आहे की मी उद्या परत भारतीय जनता पार्टीमध्ये परत येऊ शकतो. परंतु यायचं की नाही यायचं हे मी नंतर ठरवेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित की भारतीय जनता पार्टी आजच्या घडीला अटल बिहारी वाजपेयींचा, सुषमा स्वराजांचा, मान्य बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष राहिला नसून हा केवळ आणि केवळ उपभोग घेणाऱ्यांचा पक्ष झालेला आहे. सत्ता मिळवायची, उपभोग घ्यायचा, सत्ता मिळवायची, उपभोग घ्यायचा. सर्वसामान्य माणसाचा विचार कुठल्या पद्धतीने राहिलेला नाही. आणि हे कुठे समजलं आम्हाला? विधानसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या, जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान केलं, हिंदुत्वासाठी मतदान केलं, त्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस बरोबर युती केली. त्या भारतीय जनता पार्टीच्या ज्यांनी अजितदादांवरती आरोप केले, ज्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती, अशोक चव्हाणांवरती आरोप केले, त्या सगळ्यांना तुम्ही एकत्र घेतलं. एकीकडे तुम्ही तेव्हा दमदाटी केली, दुसरीकडे तुम्ही त्यांना झुकवलं आणि आपल्या पक्षात घेतलं. अशा प्रकारचं राजकारण आमच्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना नकोय, अजिबात नकोय. तुम्हाला पाहिजे म्हणजे तुम्ही फक्त सत्तेसाठी सगळ्या गोष्टी वापरणार, बंधारांना तुम्ही वापरणार, तुम्ही नेत्यांना तुम्ही वापरणार आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही करणार. तुमच्या मागे आहे तरी कोण? हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे. अटलजींचे विचार बघितले, नाशिकची परिस्थिती तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना दाबून टाकलं, तो काही विचारांचा सन्मान काही योग्य वाटला नाही. तुम्हाला सोयीने तुम्ही ज्यांना पाहिजे त्यांना घेता आणि सोयीने ज्यांना पाहिजे तुम्ही काढून टाकता. एकनाथ शिंदेना एक चांगला नेता या महाराष्ट्रातला की ज्याला आम्ही निष्ठावान नेता म्हणून आम्ही बघत आलो, त्यांचं काम आम्ही बघितलं. त्या नेत्याला फूस लावून तुम्ही शिवसेना फोडून टाकली, बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही फोडून टाकली. कशासाठी? सत्ता मिळवण्यासाठी. तुम्ही जर ती हिंमत दिली नसती, तुम्ही जर ताकद दिली नसती तर एकनाथ शिंदे शिवसेना फुटूच शकले नसते. बरं, तुम्ही शिंदे सेना काढून फोडून त्यांना बाळासाहेबांचं चिन्ह पण देऊन टाकलं. म्हणजे मी कधी एकदा गप्पा मारताना माझ्या एका मित्राला म्हंटलो की समजा तुझ्या घरी जर मी चहा पाण्याला आलो आणि तू जर आजारी पडला, 15 दिवसासाठी बाहेर गेला आणि ते घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली आणि 15 दिवसानंतर तू आल्यानंतर जर मीच तुला म्हटलं तुझं घर नाही चल निघ, काय भावना असेल त्याच्या? याचा विचार करून बघा. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना काढली, जेव्हा ते चिन्ह हे शिवसेनेचं होतं, तुम्ही सरळ ते चिन्ह शिंदे सेनेला देऊन टाकलं. हा तुम्हाला फोडायचा होता, तुम्ही त्यांना वेगळा पक्ष काढायला लावायचा होता, वेगळं चिन्ह लावायचं होतं, इथपर्यंत तुम्ही गेले. उद्या मला माहिती नाही या व्हिडिओ नंतर माझं काय होईल काय नाही, परंतु मला एक गोष्ट
नेहमी कन्फ्युज करावीशी वाटते की या महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. ज्यामुळे समाजभान आणि लोकांचे मन हे विकलित आणि विदूषित झालेले आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. विधानसभाला ज्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मतदान केलं तिथे मतदारांचा सन्मान कुठे झाला? मतदार तुम्हाला फक्त मतदानासाठी पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करतात. ही गोष्ट हे कुठल्याही नागरिकाला मान्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जो काही आज निर्णय घेतला त्या निर्णयामुळे मला जे काढून तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय की सगळे नाशिककर जे कोणी असतील ते त्यांना ही गोष्ट पटलेली नाहीये. कारण मी लढत होतो ते प्रभू श्रीरामचंद्राच्या आत्मेसाठी लढत होतो. मी कमवण्यासाठी लढत होतो. तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं तर तुम्ही मला काढून टाकलं. आज सुधीर मुनगंटीवार बोलले, काल लोकसभेमध्ये त्यांची बातमी आली की मी वाचली. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, सुधीर मुनगंटीवार बोलले की त्यांना एक भारतीय जनता पार्टीचे एक फार मोठी चांगले व्यक्ती भेटली आणि ते म्हणाले भाजपा हा निवडणूक जिंकणारी मशीन न होता जिवंत हृदय संघटन झाले पाहिजे. भाजपा निवडणूक जिंकणारी मशीन होऊ नये असं त्यांनी सांगितलं. कोण सांगितलं? भारतीय जनता पार्टीच्या एका प्रमुख नेत्याने सुधीर मुनगंटीवारांना सांगितलं आणि ते खासगीत सांगितलं. आणि सुधीर मुनगंटीवाराने पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट सांगितली. का सांगितली? इतका मोठा नेता, जो महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वाचा नेता आपण म्हणून ज्याला बघितलं गेलं, आजपर्यंत महाराष्ट्राने बघितलं, त्यांनी काय संदेश दिला या महाराष्ट्रातील लोकांना? भारतीय जनता पार्टी एक निवडणूक जिंकण्याचं मशीन आहे. भारतीय जनता पार्टी कुठल्याही माणसाचा सन्मान न करता हृदयानं जिंकता फक्त निवडून येते. हा संदेश त्यांनी दिला. त्याच्यावरती ते काय बोलले हे सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेल्या 15 वर्षापासून माझ्या आयुष्याच्या 15 वर्षापासून काम करत होतो. आणि जेव्हा अटलजींनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली त्यावेळेस मी त्या ठिकाणी हजर होतो. ती स्थापना झाल्यानंतर अटलजी बोलले होते, सूरज एक अंधेरा चटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. आणि दुसरं त्यांचं वाक्य होतं की भाजपासाठी सत्ता हे केवळ एक साधन आहे, माध्यम आहे, साध्य नाही. हे त्यांचं वाक्य होतं. परंतु आज भारतीय जनता पार्टी केवळ सत्तेच्या मागे लागलेली असल्यामुळे त्यांना हवं तसं ते करतायत. त्यामुळे ती जी व्यक्ती म्हणाली ती हे असं म्हणाली की आपण राहिलो अथवा नाही राहिलो तरी चालेल, परंतु भारत राहिला पाहिजे आणि या भावनेने संघटन जिवंत राहिलं पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषद बोलले. आता तुम्ही सुधीर मुनगंटीवारांना काढणार आहात का? आहे का तुमच्यामध्ये हिंमत? भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या कार्यपद्धतीविषयी सुधीर भाऊंनी जे काही वक्तव्य केलं त्यामधून आपण काही शिकणार आहात का? आपण काही चिंतन करणार आहात का? मला नाही वाटत की आपल्यावरती या गोष्टीचा काही फरक पडेल. या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही बातम्या देऊन ज्या काही गोष्टी माझ्या इमेजला डॅमेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी तर काही एक छोटी इमेज आहे. मी एक लहान कार्यकर्ता आहे, नाशिक शहरातला आहे की जो छोट्या छोट्या प्रश्नांवरती काम करत असतो. परंतु आज तुम्ही मला खूप मोठं या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. काल परवा निवडणुकीच्या या गडबडीमध्ये गिरीश भाऊंना वृक्षारोपणासाठी त्यांनी जो वेळ काढला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण त्यांनी आता हिवाळ्यामध्ये पण वृक्ष लावण्याची सुरुवात केलेली आहे. आणि आम्ही जो यज्ञ केला, आम्ही त्या यज्ञामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांना विनंती केली की गिरीश भाऊंनी जे हिवाळ्यामध्ये 15,000 वृक्ष लावण्यासाठी जो प्रयत्न करता आहे ते वृक्ष ते टिकवावे यासाठी देखील आम्ही ते प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे गिरीश भाऊंच्या या कार्याला यश मिळो. कारण निवडणुकीमध्ये वृक्ष लावण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये, तो हा पहिला प्रयत्न आहे की पर्यावरणासाठी निवडणुकीमध्ये वेळ काढून ते झाडं लावतात. या सगळ्या गोष्टींमध्ये मला एकच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या कार्यपद्धतीमुळे एक निष्ठावान कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी नाशिकने खऱ्या अर्थाने गमावलेला आहे. आणि पुढे येणाऱ्या काळात असेच निष्ठावान कार्यकर्ते जर तुम्ही गमावले, त्या पार्टीमध्ये सगळे बाहेरचे उमेदवार असतील ते फक्त त्यांच्या सोयीसाठी येतील आणि सोयीसाठी जातील. पुन्हा एकदा या अटलजींच्या संघटन पर्वाचा एक शेवट तुम्ही करण्यासाठी जो काही प्रयत्न करत आहात तो चुकीचा आहे. मला आज जरी तुम्ही भारतीय जनता पार्टी मधून काढलेला असेल तरी भारतीय जनता पार्टी, माझ्या मनातलं प्रेम भारतीय जनता पार्टीविषयी काही कमी होऊ शकणार नाही. माझ्या नसानसामध्ये अटल बिहारी वाजपेयींचे विचार आहेत, माझ्या नसानसांमध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत. त्यामुळे तुम्ही मला फक्त कागदावरून काढलेलं आहे. माझ्या मनात भारतीय जनता पार्टी काही निघू शकत नाही. मी धर्माभिमानी आहे, मी राष्ट्रवादी आहे, राष्ट्रीय विचारांचा आहे. जाता फक्त एकच सांगतो की माझ्या सहकार्यांनी या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर मला जे काही प्रेम दिलं,
वरिष्ठांनी जे काही मार्गदर्शन केलं मी त्यांचं सदैव ऋणी असेल. आज आपण जरी वेगळे झालेलो असलो तरी भविष्यामध्ये मला खात्री आहे कुठल्या तरी वळणावरती आपण पुनश्च भेटू आणि माझ्या पुढच्या राजकीय जीवनाची वाटचाल त्याची दिशा मी या निवडणुकीनंतर नक्की स्पष्ट करेल. माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती प्रेम करणार नाशिककरांनी मला जो काही विश्वास दिला शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याला कधी त्याला जाऊ देणार नाही. ते पाप मी करणार नाही. कुठल्या आमिषाला मी बळी पडणार नाही एवढी मात्र निश्चितपणे खात्री देतो. आणि भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकाऱ्यांना माझ्या मार्गदर्शकांना अखेरचा जय श्रीराम करतो. धन्यवाद.